कारण की मुंडे घराणं हे काही तशा पद्धतीचं घराणं नाही, त्यांच्यावर तसे संस्कारही नाहीत. ज्यांनी या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली त्यांच्यावर असे आरोप होणं बरोबर नाही. उद्या मुंडे साहेबांची जयंती आहे. आहे ना, मी जातोय आज जयंतीसह माझा कार्यक्रम असतो मोठा, त्या कार्यक्रमासाठी जाणार आहे. काय आठवणींना आज उजाळा द्या. बऱ्याच आठवणी आहेत, असं काही सांगता येईल. ज्यांच्यामुळं मी आज इथं आहे त्यांच्यामुळंच आहे ना. आणि महाराष्ट्रातले अशा अनेक नेते, आमदार, खासदार मुंडे साहेबांमुळं आज आहेत. खरं तर बीड चं नातं खूप चांगलं आहे, मात्र खूप म्हणजे संप्रदायाचे कार्यक्रम होतात, 3 नारळी सप्ते होतात बीडमध्ये, मात्र वारंवार बीड जिल्हा बदनाम होतं का? जसं दाखवलं जातंय तसं काही चित्र नाही. दुर्दैवाने ते दाखवलं जातंय मीडियामध्ये, ते दाखवलं गेलं नाही पाहिजे असं आमचं मत आहे. ओके, धन्यवाद आप्पा. हे होते रमेश आप्पा कराड आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. मात्र काय नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, नागपूर.